हाय, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओच्या शेवटी खूप अमेझिंग अनाउन्समेंट आहे. गौरव मगाशी म्हणाला तो केम्ब्रिजमध्ये वगैरे शिकला आहे. लोक इकडे शो ऑफ करतात, मी करत नाही. मी पण खूप चांगल्या कॉलेजमधून शिकलो आहे. ठीक आहे, लांब आहे खूप ते. ठीक आहे, नेरूळच्या तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज. मस्त मस्त कॉलेज होतं माहिती आहे. ते खूप सही कॉलेज होतं. ते एकमेव कॉलेज होतं मुंबईमधलं ज्यांनी मला ॲडमिशन दिली. त्याच्यामुळे आम्हाला पण आहे तिकडचंच. आणि मला ना किती कोणी इंजिनियर्स आहेत तिकडे आहेत. तुम्ही आहात, तुम्ही कोणतं इंजिनिअरिंग केलं आहे आणि कुठून केलं आहे? पुण्याहून केलं आहे. आणि तुम्हाला करायचं होतं तेच? येस, हे असं असं पाहिजे. नाही, मी आय अप्रिशिएट इट की तुमचं आधीपासून ठरलेलं होतं की मला ह्याच्यात करायचं आहे. माझं ना आयुष्यात असं काही ठरलंच नव्हतं यार. मग मला ना इंजिनिअरिंग, माझ्या घरून पण असं काही प्रेशर नव्हतं. माझे बाबा खूप असे लिबरल आहेत. ते मला फुल चॉईस दिला. तर म्हणाले, बाळा तुला ज्या ब्रांचमधून करायचं त्याच्यात नाही इंजिनिअरिंग कर. आणि नाही, पण इंजिनिअरिंग सोडून दुसरं ऑप्शन नव्हतं, कारण आमच्या घरात ना सगळे इंजिनियर आहेत यार. माझा एक काका होता, त्यांनी BSc केलं होतं. तो आता 70 वर्षांचा आहे. अजूनही फॅमिली ग्रुप फोटोमध्ये खाली तोच बसतो. लहान मुलांबरोबर बसवतात त्याला. आणि इंजिनिअरिंगमध्ये मी गेलो आणि यार थोडा बेसिक हुशार आहे मी, असं मला वाटतं की मला ना सर्वाईव्ह करता येतं. म्हणून सर्वाईव्ह करत 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 3rd इयर मी क्लिअर केलं होतं. आणि 3rd इयर नंतर ना ते प्लेसमेंट सुरू झाले होते. आणि मला ना असं नव्हतं की नोकरी मिळणार नाही किंवा हे, मला फुल कॉन्फिडन्स होता की मिळाल्यानंतर मला तिकडे काही करता येणार नाही. सो म्हटलं इकडे वर्गातल्या 50 मुलांसमोर जी लाज निघते तेवढी ठीक आहे ना. उगाच इन्फोसिसला गेलो, 1-1 लाख एम्प्लॉई, तर सगळ्या 1 लाख एम्प्लॉईजना पाठवतील की हा माणूस कुठेही दिसला मारा त्याला. ते नाही करायचं. म्हणून जेव्हा प्लेसमेंट वगैरे सुरू झाली तेव्हा मी घरच्यांना सांगितलं, म्हटलं मला ना प्लेसमेंटमध्ये मला काय इंटरेस्ट नाही आहे. आई म्हणाली, मग काय करायचं आहे पुढे आयुष्यात? म्हटलं एक्झॅक्टली काय करायचं असं माहिती नाही, पण म्हटलं मला ना असं काहीतरी करायचं आहे की मी बोलीन आणि लोक मला पैसे देतील. आई म्हणाली, बाळा जग मूर्ख आहे का? म्हटलं आई. सो मी कॉलेजमध्ये पण सांगितलं, म्हटलं मला काही इंटरेस्ट नाही. म्हटलं माझी सीट तुम्ही दुसऱ्याला देऊ शकता. ते म्हणाले ॲज इफ तुझी होती. तर ते म्हणाले ठीक आहे, तुला नाही ना इंटरेस्ट? म्हटलं नाही आहे. मग ते म्हणाले एक काम कर, व्हॉलेंटियर बन. म्हटलं म्हणजे काय? ते म्हणाले म्हणजे कोणत्या कंपनीचे जेव्हा लोक येतील तर तेव्हा 2 कामं असतात. तो म्हणाला की येतील त्यांना काय चहा, कॉफी, सँडविच, समोसा हवा आहे ते घेऊन यायचं. म्हटलं दुसरं काम? त्यांना दुसरं काम सर्वात महत्त्वाचं काम असतं. त्यामुळे ज्या पण कंपनीची लोकं येतील त्यांना सांगायचं की आमच्या कॅम्पसमध्ये तुम्हीच पहिली कंपनी आहात. म्हटलं हे मी करू शकतो. म्हटलं मला मोठा भाऊ पण आहे, घरात मी सर्वात लहान आहे, त्याच्यामुळे पाहुणचार आहे बेस्ट आहे, मी बेस्ट आहे त्याच्यात. म्हटलं आपल्या कॉलेजमध्ये कोणी माझा हात नाही पकडू शकत. आणि मग एक कंपनी आली होती आणि नाव नाही सांगू शकत मी तुम्हाला लिगल रिझनसाठी. IT कंपनी, नाव असं पॅरीवेअर बरोबर राईम करतं. ठीक आहे. मी जेव्हा पहिल्यांदा लोकांना सांगितलं त्या कंपनीचं, लोक मला म्हणाले तू ITमध्ये इंजिनिअरिंग करून ते कमोडं बिमोडं विकायच्या कंपनीत का गेलास म्हणून. लोकांना माहितीच नव्हतं कंपनीचं नाव. ठीक आहे. सो त्या दिवशी ते सगळे HR वगैरेवाले आले होते आणि मी आपलं ॲज युज्युअल आपलं सगळं हे घेऊन चाललो आहे, ट्रे वगैरे. तर मी बघितलं कंपनीचा एक माणूस आहे ना, तो असा कॉरिडॉरमधून समोरून चालत येत होता. मी त्याला म्हटलं सर तुमची ना झिप उघडी आहे. तर तो पटकन असा कोपऱ्यात गेला, वर केली, मला म्हणा थँक्यू यार तू माझी लाज वाचवलीस. म्हणाला पण मी असं फुकट जाऊ देणार नाही, हे घे तुला ऑफर. अख्ख्या बॅचच्या आधी माझं प्लेसमेंट. मला लोक घेऊन गेले साईडला, म्हणाले कसं मिळालं तुला? म्हटलं त्याच्यासाठी विजन लागते. म्हटलं आणि झालं प्लेसमेंट वगैरे सगळं झालं, ऑफर लेटर वगैरे दिलं आणि पुढे ना खाली स्टार लिहिला होता. म्हटलं मी एवढं आवडलं म्हटलं तुम्हाला? तेवढा नाही कंडिशन आहे. म्हटलं काय कंडिशन? ती म्हणाली की फायनल इयरला तुम्हाला फर्स्ट क्लास लागेल. म्हटलं तुम्ही ॲटलिस्ट माझी मार्कशीट तरी बघायला हवी होती ऑफर द्यायच्या आधी. हां म्हटलं इकडे 40वर बॅटवरती करतोय मी, फायनल इयरला फर्स्ट क्लास. म्हटलं ठीक आहे आता काय करायला तर लागेल काहीतरी, दुसरं काही सुचत नव्हतं की काय करायचं असं त्यावेळेला. म्हणून मी म्हटलं आता आपण काय करायचं, नोकरीत देवानी इथपर्यंत मदत केली, पुढची मेहनत आपली. म्हटलं खूप मेहनत करायची, काढायचं फर्स्ट क्लास, काय डिस्टिंक्शन काढू. ठीक आहे. तर चालू
अभ्यास सुरू करायचा, अभ्यास सुरू करायचा, अभ्यास सुरू करायचा, उद्या वाय वाय. घंटा काही येत नाही. प्रयत्न केला दुपारपर्यंत, म्हटलं काही जमत नाही आपल्याला, म्हटलं आपल्याने काही होणार नाही आहे. म्हणा बेलापूरला ना आमचे टॉपर्स राहायचे, नाग्या आणि गोविंद. म्हणजे टक्के त्यांचे पण 51-52 यायचे. आमच्या ग्रुपचे टॉपर होते ते फक्त. आमच्या ग्रुपमध्ये अजून बाकी 2 लोक होती. एक होता बाबा. बाबा KBC सीझन 2 मध्ये गेला होता. बाबा सिलेक्ट झाला. बाबांनी सगळ्यांना पार्टी दिली, 10,000 रुपये खर्च केले. म्हटलं बाबा आल्यावर दिली असतीस ना पार्टी. त्याला 3 लाख तर कोणी पण जिंकतं. म्हटलं क्या कॉन्फिडन्स आहे. तो जेव्हा गेला, दुसऱ्या प्रश्नावर 3 लाईफलाईन संपवल्या. 10,000च्या प्रश्नावरती अशी छाती फुगून म्हणाला सर आय क्विट. त्याचा गेम बघून अमिताभ बच्चन डिप्रेशनमध्ये गेले. KBC सीझन 3 शाहरुख खानला होस्ट करावा लागला होता. आणि 5वा मेंबर आमच्या ग्रुपचा होता तात्या. तात्या खूप सही होता. तात्याचे बाबा आहेत ना, तात्याचे बाबा आर्मीमध्ये होते. ते एकच कारण होतं, तात्या आमच्या ग्रुपमध्ये होता. कारण आर्मीच्या मुलांबरोबर जेव्हा तुम्ही मैत्री करता तेव्हा दे आर नॉट जस्ट फ्रेंड्स, दे आर फ्रेंड्स विथ बेनिफिट्स. तात्याचा बाप खूप सही होता. ते आर्मीमध्ये होते. कारगिलचं युद्ध झालं होतं 99 मध्ये. तेव्हा ते ना पाकिस्तान्यांच्या हातात लागले होते. आणि त्यांना 4 दिवस टॉर्चर केलं होतं पाकिस्तानी लोकांनी. तुमच्या आर्मीचे प्लॅन्स काय आहेत, कुठे कुठे तुमच्या पोस्ट आहेत. पण आर्मी ट्रेनिंग असतं. ह्यानी घंटा काही त्यांना पत्ता लागू नाही दिला. हे 4 दिवस हेच म्हणत राहिले, मैं तो कढी पत्ता लेने आया था. फायनली आपल्या आर्मीने तिकडे रेस्क्यू टीम पाठवून त्यांना वाचवून आणलं. त्या ग्रेट, म्हणजे खूप मस्त माणूस. ठीक. आता आम्ही बेलापूरला यांच्या रूमवरती प्रयत्न करतोय. 7 वाजले संध्याकाळचे. म्हटलं काहीच जमत नाही. नागे आणि गोविंद तर माहितीच नव्हतं सब्जेक्ट कोणता उद्या. 10 वाजेपर्यंत आम्ही प्रयत्न केला. म्हटलं आता काही होत नाही. म्हटलं एक काम करूया, आपण तात्या ज्याच्यासाठी आलाय ते तरी करूया ॲटलिस्ट. तात्या डू द ऑनर्स. त्यांनी काढली ओल्ड मॉन्क. आम्ही प्यायलो 1 तासभर. म्हटलं आता झोपूया. सकाळी 5चा अलार्म लावला होता सगळ्यांनी. म्हटलं 5 वाजता उठूया. 10ची वायवा आहे. 5 तास अभ्यास. देव आपल्याबरोबर आहे. पास होण्या इतका होऊनच जाईल. ठीक आहे. आम्ही सगळे झोपलो 11 वाजता. त्याच्यानंतर मला शू लागली. म्हणून मी उठलो. आणि आम्ही दारू पिताना ना आमचं असं जगाच्या सगळ्या गोष्टींवरती डिस्कशन होत होतं की ग्लोबल वॉर्मिंग कसं होतं आहे, कसं वाईट आहे वगैरे. आणि माझं होतं की नाही आहे ग्लोबल वॉर्मिंग वगैरे काही वगैरे. ठीक आहे. शू करायला उठलो मी दारू काढलं. मी शू करतो आहे. म्हटलं यार ग्लोबल वॉर्मिंग आहे यार. रात्री 12:30 वाजता ऊन कधीपासून पडायला लागलं यार. नंतर म्हटलं यार एवढं पण ग्लोबल वॉर्मिंग होऊ शकत नाही. मी बाहेर येऊन बघितलं AM चा PM झाला होता. म्हटलं झालं. म्हटलं गेलं, नोकरी पण गेली. मला दिसतंय आता डोळ्यासमोर की माझा बाप मला बॅटनी मारून मारून घरातनं बाहेर काढतोय. ठीक आहे. आई तरी त्यातनं काहीतरी बांधून देते मला डबा वगैरे. ठीक आहे. आई एक. मी सगळ्यांना उठवलं. सगळे उठले. गोविंद उठत नव्हता. खूप प्रयत्न केला आम्ही. तुषारचं नाग्या जो होता त्याचं नाव तुषार आहे. त्याचे जुने मोजे पण त्याला आम्ही हे करून बघितले, तरी तो नाही उठला. म्हणते ठीक आहे ह्याला बघूया. आमची स्ट्रॅटेजी चालू आहे की आता कॉलेजमध्ये आपण असं काय सांगितलं तर हे कदाचित आपल्याला सेकंड चान्स देतील. तर तात्या म्हणाला हे बघ, आयदर कोणी ॲक्सिडेंट कोणाचा झाला असेल किंवा कोणी गेलं असेल तरच हे कन्सिडर करतील. म्हटलं हा पॉईंट आहे. पण म्हटलं कोणाचा ॲक्सिडेंट आहे किंवा कोणी गेलं आहे. तर तेवढ्यात बघितलं तात्यांना असं चादरीचा फास बनवायला लागला. म्हटलं यार हेच तर असतं ना यार. तात्याचा बाप ग्रेट, तात्या त्याच्याहून ग्रेट. म्हटलं तात्या आमच्यासाठी तू थोडा आहे मी नाही. म्हटलं काय येडा झाला का. म्हटलं चल इकडे. म्हटलं एक काम करूया, आपण जाऊया कॉलेजमध्ये, आपण सांगूया की सर गोविंदचा ॲक्सिडेंट झाला. हा काय उठत नाही म्हटलं. आणि ते आपल्याला घेतील वायवामध्ये आणि नंतर पुढचं बघू आपण. आम्ही गेलो कॉलेजमध्ये. आम्ही सांगितलं की सर असं असं झालं, गोविंदचा ॲक्सिडेंट झाला, पाय फ्रॅक्चर झाला आहे. त्यामुळे ठीक आहे सगळ्यांचं झाल्यावर एंडला तुम्हाला बोलवू आम्ही. म्हटलं ठीक आहे. सगळ्यांचं झालं. प्रोफेसर आला बाहेर. म्हणाला कोण येणार तुमच्यापैकी पहिले. म्हटलं आता हा प्रोफेसर आहे चालू. हा असे तसे फिरवून फिरवून प्रश्न विचारेल है ना. आणि म्हटलं इंटरॉगेशन हँडल करण्यासाठी जर जेनेटिकली आपल्यात कोणी इक्विप्ड आहे तर तो तात्या आहे. म्हटलं तात्या तू लीड कर.
तो गेला आतमध्ये आणि बेसिक गोष्टी आम्ही केल्या तर हुशार होत आम्ही. म्हटलं विचारतं सांगायचं उजवा पाय गुडघ्याच्या खाली फ्रॅक्चर झाला आहे 2 जागी. आम्ही आतमध्ये गेलो. तात्या बसल्या आणि ते आमच्या कॉलेजला ते दरवाजे होते असे ते बोटीचे दरवाजे असतात ना, गोल खिडकी असतात, ते जुन्या बोटीचेच भंगारातले आणले होते आमच्या कॉलेजमध्ये. त्यांना वाटायचं ते साऊंड प्रूफ आहेत पण ते नव्हते. ठीक आहे, आम्हाला बाहेर सगळं ऐकू येत होतं. त्या प्रोफेसरनी त्याला बसवलं तर म्हणाला, मग गोविंदचा पाय कसा झाला फ्रॅक्चर? तात्या पडला त्याच्या पायात, रडायला लागला. म्हटलं सर सॉरी. म्हणाला सर आम्ही खोटी स्टोरी बनवली, आम्ही ॲक्च्युली काल खूप दारू प्यायला उठता नाही. म्हटलं तात्या चला शेजाऱ्याचं आहेस काय? मला काय म्हटलं तुझा बाप कोण आहे, तू कोण आहे? आम्हाला नंतर कळलं त्याचा बाप आर्मीत कुकच होता आणि तो खरंच कढीपत्ता आणायला गेला होता यार. प्रोफेसर आला बाहेर, म्हणाला काय? हां म्हणे ह्या वयात म्हणे मास्टर माइंड बनायचं तुम्हा लोकांना. हां आता तुम्हाला रस्टिगेट करणार म्हणाला, पण असं नाही करणार म्हणाला, पद्धतशीर करणार, पद्धतशीर. म्हटलं सर म्हणजे काय करणार? थांब इकडे. त्यांनी फोन केला नवी मुंबई पोलीस ना, ते पण इतके रिकाम टेकडे ते आले. तो म्हणाला सर पोरांना रस्टिगेट करायचं. तो म्हणाला ठीक आहे. पोलीसवाला म्हणाला काय सांगितलं तुम्ही स्टोरी? आम्ही सांगितलं सर असं असं झालं आणि हे झालं. कुठे ॲडमिट आहे, कुठे ॲडमिट आहे सांगितलं. म्हणते सर MGM हॉस्पिटल, एकच हॉस्पिटल होतं त्याला नवी मुंबईत. ठीक आहे म्हणाला. तो प्रोफेसरला म्हणा सर एक काम करूया, आपण सगळे आता MGM हॉस्पिटलला जाऊया, त्यांच्याकडून एक लेटर घेऊया की हा नावाचा पेशंट आमच्याकडे आलाच नव्हता आणि मग खोटी हे FIR डायरेक्ट. आता आम्ही बसलो आहे पोलिसांच्या गाडीत, आम्हाला घेऊन जातात ते MGM हॉस्पिटलला. बाबा तिकडे त्या पोलीसवाल्याची सेटिंग लावतो, साहेब काहीतरी घेऊन सोडा वगैरे. म्हटलं तुझ्या KBCच्या पार्टीचे 1000 रुपये म्हटलं अजून माझे बाकी आहेत, म्हटलं काहीतरी घेऊन सोडा. आणि मग जातो आणि आम्ही गाडीत रिक्वेस्ट करतो प्रोफेसरना. म्हटलं सर सर प्लीज सर, नोकरी तर जाईलच सर, बाप घरातनं काढेल सर, सर प्लीज नोकरी सर, नोकरी सर, खूप कष्ट करून मिळाले. हां नाही म्हणाला, खूप म्हणाला तुम्हाला चरबी चढली ना, म्हणाला आता दाखवतोच तो. मला पोचली गाडी हॉस्पिटलला. पोलीसवाला आणि प्रोफेसर गेले तावातावानी. रिसेप्शनिस्ट होती, तिला म्हणाले एक लेटर बनवा मॅडम. म्हणाले काय लेटर? तुम्ही लेटरमध्ये लिहा गोविंद जाधव नावाचा कोणी पेशंट आमच्याकडे आलाच नाही आहे. रिसेप्शनिस्ट म्हणे सर आम्ही खोटी लेटर बनवत नाही. तो म्हणाला म्हणजे? ते म्हणाले म्हणजे ह्या नावाचा पेशंट आहे आमच्याकडे एक. तो म्हणाला कशासाठी आला आहे? ती म्हणाली लेग फ्रॅक्चर. प्रोफेसर उडाला, इन्स्पेक्टर उडाला, सगळ्यात जास्ती आम्ही उडालो. तो म्हणाला कुठे आहे? तो म्हणाला सर वरती रूम नंबर 109. हे दोघं धावत गेले त्यांच्या मागे, आम्ही धावत गेलो. स्टेअरकेसच्या समोरचीच रूम, त्यात ट्रॅक्शनला पाय लावतात ना, असा प्लॅस्टरमध्ये लागलेला पाय, असा गोविंद असा झोपलाय, केळी खातो TV बघत बघत. प्रोफेसर गेला, म्हणाला काय प्लॅनचा 5वं चाक ना, खूप मोठे झालात का रे तुम्ही? आणि त्याच्या पायावरतीचा हात ठेवला. गोविंद एवढ्या जोरात ओरडलाय, ICU मधले 3 कोमातले पेशंट उठले. जे पोलीस आले होते ते पळून गेले. त्याच्या आवाजाने जो रेसिडेंट डॉक्टर होता तो धावत आला. तो म्हणाला कोण माझ्या पेशंटला त्रास देतोय? प्रोफेसर म्हणाला पेशंट काही नाही म्हणे, नाटक करतोय हा. डॉक्टर म्हणाला हा खोटं बोलत असेल, पण हा एक्सरे पण खोटं बोलतोय का? त्यांनी त्या पांढऱ्या त्या लाईटच्या ह्याच्यासमोर लावला, खरंच त्याचं हाड 2 जागेवर तुटलं होतं. तो म्हणाला पेशंटला तुम्ही येऊन टॉर्चर करता की? इकडे थांबा मी पोलीस बोलवतो. डॉक्टरने दुसरे पोलीस बोलवले. आता प्रोफेसर आमच्या पायात पडला की सर प्लीज काहीतरी करा, माझी नोकरी जाईल, माझी नोकरी जाईल. म्हटलं सर बघा तुम्हाला पाहिजे नोकरी, आम्हाला पाहिजे नोकरी, डील? तो म्हणाला डील, जा घरी. म्हटलं बघून घेतो आम्ही इकडचं. प्रोफेसर गेला. आम्ही गोविंदला म्हटलं यार गोविंद तुला कसं कळलं रे एक्झॅक्टली की आम्ही कॉलेजमध्ये काय सांगणार होतं, हे सगळं कसं मॅनेज केलंस? तो म्हणाला हे सगळं सोडा, पण तुम्ही असे मला एकटं सोडून का गेला होता? म्हटलं ते सोड, तू इकडे कसा आलास? तो म्हणाला यार मी 2 वाजता उठलो म्हणाला, तुम्ही कोणीच नव्हता, म्हणून घाईघाईत तयार होऊन मी धावत बाहेर पडाला. तेवढ्यात कोणी ती चादरीचा फास बनवला, त्याच्यात अडकून पडलो खाली. हाय, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब नक्की करा. US टूर सुरू होती 17 फेब्रुवारीपासून. डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या शोचे तिकीट लिंक्स टाकले आहेत. प्लीज आपल्या US मधल्या फ्रेंड्सना सांगा, शो अटेंड करा, सगळे शो हाऊसफुल करा. भेटूया.